आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. देव दयाळू आहे. जसा आपल्या घरातला एक कर्ता असतो तसाच देवही आपला कर्ता आहे. कारण आपण सगळे त्याच्या कुटुंबातले सदस्य आहोत. म्हणूनच कुटुंबातल्या सदस्याला काही त्रास झाला तर त्याचा त्रास आपल्याला होतो, तसाच देवालाही होतो. तो लगेच आपल्या जखमांवर मलम लावायला येतो. तो म्हणतो की स्वतःला अनाथ नका समजू. सगळ्यांचेच आई, सगळ्यांचेच वडील तो भगवंत आहे. त्याने दुसऱ्यांच्या संसारात हस्तक्षेप करू नये असं जर कुणी त्याला सांगितलं तर मग तो ऐकूनही न ऐकल्यासारखं करतो. का? कारण त्याला त्याच्या भक्तांची काळजी असते. तो त्यांच्या भक्तांचं भलं चिंततो. त्याचे आणि त्याच्या भक्तांचे जे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात त्याला त्या अनुबंधामध्ये बंदिस्त होऊन राहायला आवडतं. भक्तांच्या भक्तीचं ऋण तो त्यांच्यावर कृपा करून फेडत असतो. आणि त्याला त्यांच्या ऋणात राहायलाही आवडत असतं. कारण देवाची अस्मिता ह्या भक्तांमुळेच तर असते, वाढते. त्याच्या भक्तांचा गौरव हा देव त्याचाच गौरव समजतो. तो आपल्या भक्तांच्या सुखात सुखी आणि त्यांच्या दुःखात स्वतः दुःखी होतो. म्हणूनच तर तो भक्तांची दुःख पीडा संपवण्यासाठी त्यांच्या घर संसारात हस्तक्षेप करत असतो. देवा देवा, हे तू काय करतोय श्यामा? आता हे कुठलं नाटक आहे तुझं? बोल. नाटक तर तुम्ही करता देवा. मी जेव्हा तुम्हाला घेऊन जायला आलो होतो तेव्हा तुम्ही यायला नकार दिला आणि मग तुम्ही स्वतः माझ्या घरी गेलात. महाळसापती, हा माझा श्यामा आहे. हाच तर माझ्याशी भांडण करू शकतो. हो, भांडण करायला आलोय मी. हे काय बोलताय तुम्ही? बोलू दे ताई. तो असं बोलतो म्हणूनच मला सर्वात जास्त प्रिय आहे तो. मी तुम्हाला प्रिय असतो तर तुम्ही मला असं तरसवलं नसतं. हा, तू माझा लाडका आहेस म्हणूनच तर तुला वाट बघायला लावली. आणि हो, मी तुझ्या घर संसारात हस्तक्षेप करणार आणि करत राहणार. हक्क आहे तो माझा. मग त्यासाठी तुला हवं तेवढं तू माझ्यावर नाराज हो. हा देवा, तुमचे चरण मी कधीही सोडणार नाही. वणीला जाताना पण नाही. वणी? या चरणातच माझी वणी आहे देवा. मी या चरणांना सोडून कधीही जाणार नाही देवा. कधीही नाही जाणार. उठ श्यामा. मला क्षमा करा देवा. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम। देवा देवा सबका मालिक एक। ये सुकन्या बेटी, ये बस दे। आई नाहीये तर काय झालं, मी तर आहे ना, मी तुझी वेणी घालून देतो। गाववाल्यांनी निर्णय घेतलाय, जर काकाजींनी त्यांच्या मुलीचं परत लग्न केलं तर ते ना त्या मुलीला गावात राहू देतील ना काकाजींना। ह्या सगळ्या भांडणाचं मूळ तूच आहे सुकन्या। तूच उमाकांतला या लग्नासाठी प्रवृत्त करतेस। जर दुसरं लग्न करण्याची एवढीच हौस आहे ना, तर मग मृत्यूशी लग्न कर। सुकन्या, हे आयुष्य तुझं आहे आणि त्याबद्दलचे निर्णय देखील तुलाच घ्यावे लागतील। साईनाथ, तुमच्या डोळ्यात पाणी? मीही एक माणूसच आहे ना म्हाळसापती, मला देखील भावना आहेत। जेव्हा मी असं काही पाहतो ज्यानं माझं मन रवतं, तेव्हा माझ्याही डोळ्यात अश्रू येतात। आता काय पाहिलं तुम्ही साईनाथ? स्त्रीचा नाईलाज, स्त्रीचा अपमान, अनादर आणि तिचे अश्रू। आई, बहीण, पत्नी, मुलगी या नात्यांनी स्त्री पुरुषाचं आयुष्य समृद्ध करते, संपन्न करते आणि पुरुष तिला काय देतो? दुःख, कष्ट, अवहेलना, अपमान। ज्या क्षणी स्त्रीला पुरुषाच्या सोबतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हाच तो तिला साथ देत नाही। पिता, भाऊ, पती, पुत्र कोणीही स्त्रीला साथ द्यायला तयार नसतं म्हाळसापती। तिला
एकटं सोडताना तो क्षणभर सुद्धा असा विचार नाही करत की या स्त्रीने त्याच्यासाठी किती त्याग केलाय. त्याच्या आयुष्यात येऊन या स्त्रीने किती सुख दिलंय, किती आनंद दिलाय. तो तर एका क्षणात त्याच्यात आधार शोधणाऱ्या स्त्रीला निराधार सोडून देतो, तिच्यापासून तोंड फिरवतो, तिला अनाथ करून टाकतो. केवढी विडंबना आहे नाही म्हाळसापती. स्त्री पुरुषाला जन्म देते आणि हाच पुरुष आयुष्यभर तिच्यावर अधिकार गाजवत राहतो. सबका मालिक एक. खरं बोलताय. अरे राम राम राम. अरे द्वारकानाथजी, आपले हे गुरुजी आहेत तरी कुठे? कुठे कुठे नाही शोधलं त्यांना मी, कुठे नाही सापडले. मी विचार करत होतो की गुरुजी दिसतायत तर साईबाबांचे गुरुच, हा, पण जोपर्यंत आपली खात्री पटत नाही तोपर्यंत आपण त्यांना शिर्डीलाही घेऊन नाही जाऊ शकत. अरे ते सगळं ठीक आहे द्वारकानाथजी, पण हे तुमचे गुरुदेव आहेत तरी कुठे? अरे वैद्य बुवा, गुरुदेव भिक्षा मागायला गेलेत. अरे राम राम, हे देखील भिक्षा मागतात का? घ्या, आले गुरुदेव. प्रणाम. सबका मालिक एक. अरे मालकाचा नोकरा, परत का आलास? अरे धोंड्या, तुझी जीभ जरा घसरत चाललीये, तिला जरा सांभाळून ठेव. वैद्य बुवा, रागावताय कशाला? आपल्या या भाड्याच्या घराला बहुतेक हे साधू बाबा धर्मशाळा समजले. धोंडू, हे अख्खं जग एक धर्मशाळाच तर आहे. किती पवित्र विचार आहेत तुमचे गुरुदेव, किती पवित्र. यांचा आचरण देखील पवित्र आहे. धोंड्या, तुझं हे अतिशहाणपण आचरण बंद कर, नाहीतर माझे विचार मला सांगतात की मी माझ्या पवित्र काठीचा पवित्र प्रसाद तुला द्यावा. म्हणत असेल तर देऊ का? नाही वैद्य बुवा, धोंडूला प्रसाद मी देईन. आज मी स्वयंपाक करणार आहे. तुम्ही स्वयंपाक करणार गुरुदेव? मी स्वयंपाक करतो वैद्य बुवा. आधी तर मी साऱ्या गावाला स्वयंपाक करून जेवू घालत होतो. ओ मावशी, ओ काकू, ओ दादा, जेवण जेवायला या. माझा एक शिष्य होता, तो सुद्धा माझ्यासारखा स्वयंपाक करायचा. माझ्यावर त्याची भक्ती होती आणि त्याच्यावर माझी कृपा. मी त्याला एकच गुरुमंत्र दिला होता, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा आणि सबुरी. देवावर श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. कल्याण होईल तुमचं. हा तर एकदम साईबाबा सारखा बोलतोय. कारण हा साईंचा गुरु आहे. हे दोघं फसलेत आता. या दोघांची आता खात्री पटत चाललीये की हा साधू बाबा साई बाबांचा गुरु आहे. सबका मालिक एक. प्रसाद, काय झालं? तू का रडतोयस? काय झालं बेटा? शांत हो बेटा. काय झालं? रडू नको. शांत अरे हो. ह्याला शांत कर प्रतिभा. मला ह्याचं रडणं आता सहन नाही होते. काय माहित का रडतोय हा?
याला ह्याच्या आईची आठवण येत आहे. हा आवाज कुठून आला? कोण बोलला आता? मी. अं? कोण आहेस तू? मी तुझ्या मनातला आवाज आहे. विवेक आहे तुझा. किती दिवसांपासून रडतोय मुलगा. त्याच्या आईची किती आठवण येत असेल त्याला. तरीही तुम्ही दोघे बहिरे होऊन बसलाय. मी सर बाळाची आई आहे. लोकांना धोका देऊ शकतेस तू, पण स्वतःला नाही. तुलाही हे माहित आहे आणि मला देखील की तू ह्या मुलाची आई नाहीयेस. माणसाच्या आयुष्यात जेव्हा आपल्याच माणसांनी केलेल्या विश्वासघाताचं वादळ उठतं, तेव्हा त्या वादळात मनुष्य आपलं सर्वस्व गमावून बसतो. अशाच कमनशिबी आईबापाचा मुलगा आहे हा, जो तुला वादळात सापडलाय. ह्याला तर सगळंच माहितीये. हो बेटा, मला सगळं काही माहितीये. पण मूल आईसाठी तळमळतंय, रडतंय हे माहिती असूनही तुम्ही सत्यापासून दूर पळताय. अशासाठी की तुम्हाला भीतीये की जर बाळ तुमच्यापासून हिरावून घेतलं गेलं तर. हे मूल ज्याचं आहे त्याला देऊन टाका, कारण मुलाचं मन त्याच्या आईत अडकून पडलंय. द्या त्याला इकडे. ये बाळा. ही वस्ती पाहतेस ना, मला वाटतंय की इथेच ह्याचं घर असलं पाहिजे. असं वाटतंय की प्रसादने ही जागा ओळखलीये. एक काम कर, प्रसादला खाली सोड. कदाचित हाच आपल्याला त्याच्या आईकडे घेऊन जाईल. वाह वाह देवा वाह. तुझा खेळ कुणाच्याही समजण्याच्या पलीकडचा आहे. सुखधाम धनधाम गुणधाम यशधाम ओ भक्तवत्सल दीनबंधू बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे अरे हा तर त्याच्या आईसाठी रडतोय. अरे गोपाळ तू. गोपाळ, ओ हो 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 हो. ये रे माझ्या बाळा, माझ्या गोपाळ बेटा, रडू नकोस. गोपाळ बेटा? ह्याचं नाव गोपाळ नाही, प्रसाद आहे. प्रसाद. हो हो, प्रसाद बाळा. निघून जा इथून. चालती हो इथून. हिच्यावर विश्वास ठेवू नका. ही प्रसादला सांगते की हीच प्रसादची आई आहे, म्हणून प्रसाद मला आई मानत नाही, हिला आई समजतो. अरे मावशी, हा तर उर्मिलाचा गोपाळ आहे. आम्हाला हा मुलगा वादळात सापडला होता आणि आम्ही त्यावेळेस तुम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं की वस्तीतलं कुठलंही मूल हरवलं नाही. त्यावेळी प्रत्येक जण इतका हतबल होता साहेब की काही विचार करायला पण सुचत नव्हतं. पण तुम्ही लोकांनी ह्याला उर्मिलेचा गोपाळ का म्हटलं? कारण उर्मिलास ह्याची आई आहे. दामू दादा आणि उर्मिला वहिनी दोघेही चांगल्या घरचे आहेत. लाखांचा व्यापार होता त्यांचा. त्यांच्या भावांनी त्यांच्याशी धोका आणि विश्वासघात केला,
मग परिस्थितीशी हातमिळवणी करून त्यांनी त्यांच्या मुलाला तुमच्या मांडीवर पाहणं मान्य केलं. मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी ह्या वस्तीत आले होते, पण ते दोघंही ही वस्ती सोडून निघून गेले होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राधाबाई, तुम्ही इथं? गणपती बाप्पाचा आशीर्वाद मागायला आले होते. अजून काही नाही मागितलं का? मागितलं ना. गुरुजींसारखी साईबाबाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहू दे म्हणून. याचा अर्थ असा की साईबाबांनी केलेल्या चमत्काराबद्दल तुम्हालाही कळलं तर. ह्या चमत्कार मागचा जो उद्देश आहे तो तुम्हाला समजलाय का? साईबाबांनी न बोलता सांगून टाकलं की देव सगळीकडे आहे, चारही दिशांना आहे. हेच तर श्री स्वामी समर्थ पण सांगत असत. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ मंगलवेढ्यामध्ये होते. तिथून ते नेहमी पंढरपूर, जलाबे आणि बेगमपुऱ्यात जात असत. तिथे शंकराचं मंदिर होतं आणि भीमा नदीही होती. मंदिराची देखरेख करणारे एक रामदासी बाबा होते. त्यांना स्वामी समर्थांचं सामर्थ्य माहीत नव्हतं. एके दिवशी श्री स्वामी समर्थ त्या शंकराच्या देवळात आले होते. नमामि शंकर हर हर शंभो, नमामि शंकर हर हर शंभो, नमामि शंकर हर हर शंभो, नमामि शंकर हर हर शंभो. आज मला थोडं काम आहे. मी मंदिर बंद करून काही वेळासाठी बाहेर जाणार आहे. जे लोक दर्शनासाठी आलेत ते गेल्यावर जाऊ शकता ना तुम्ही बाबा? नमामि शंकर हर हर शंभो. अरे, हे स्वामीजी तर मंदिरातच झोपले. आता तुम्ही मंदिराच्या बाहेर कसे जाऊ शकाल रामदासी बाबा? स्वामीजी, स्वामीजी, उठा महाराज, मला मंदिर बंद करायचंय. आता तुम्हाला मंदिर बंद नाही करता येणार रामदासी बाबा. मी मंदिर बंद करणार म्हणजे करणार. पण तोपर्यंत तुम्हाला इथेच थांबावं लागेल, जोपर्यंत स्वामी महाराज इथून उठून भीमा किनारी जाणार नाहीत. मी नाही थांबणार तोपर्यंत. झोपू द्या स्वामीजींना मंदिरात. मी मंदिराला बाहेरून कुलूप लावून जातो. चला. काय हो मंजूची आई, काय झालं? तुम्ही सगळे पळताय का? काय सांगू रामदासी बाबा, भीमा नदीच्या काठी स्वामी महाराज कुणाला त्यांच्या जवळ येऊच देत नाहीयेत. स्वामीजी, नदी किनारी? स्वामीजी, हो, म्हणतायत की मी बंदी आहे, माझ्या जवळ येऊ नका. आणि दगड मारून सगळ्यांना हकलावून लावतायत. असं कसं होऊ शकतं? चला मंदिरात जाऊन बघू. चला. आताच तर झोपलेत. भीमा नदीच्या किनारी कसे असू शकतात? ही मंजूची आई पण ना. स्वामीजींच्या बोलण्याचं तर हसू येतंय. स्वतंत्र असूनही स्वतःला बंदी म्हणवतायत. बहुतेक कोणी दुसरा स्वामी नदी किनारी बसलाय. चला जाऊन पाहूया. चला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी. हे कसं काय होऊ शकतं?
एकाच वेळी स्वामीजी 2 ठिकाणी? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीजी क्षमा करा मला, क्षमा करा स्वामीजी. स्वामीजी, स्वामी समर्थ क्षमा करा मला. देव तुझ्या एकट्याचा नाहीये बेटा की तू त्याला कुलपात बंद करून ठेवशील. देव सर्वांचा आहे. देवाने तुझी निर्मिती केली आहे आणि तू त्यालाच कैदी बनवतोयस. देव केवळ भक्तीच्या बंधनाचा स्वीकार करतो बेटा. अन्य कुठलंही बंधन भगवंताला बांधून नाही ठेवू शकत. मंदिर कायम आणि प्रत्येकासाठी उघडं ठेव. हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं महात्म्य आहे, अगदी साईबाबांसारखं. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय गणेश हरे, जय गणेश हरे. माताजी, तुम्ही सर्वांना काय सांगताय? जरा मलाही सांगा. सांगा सांगा सांगा, जरा मला पण सांगा. सुकन्या बेटी, जेवण खूपच रुचकर झालंय नाही? आई आणखी घे ना. बस बस, मला जाड नाही व्हायचंय. असं वाटते तू आज अगदी मनापासून स्वयंपाक केलायस. तुम्ही सगळे चांगल्या मनाचे आहात ना, म्हणून तुम्हाला मी केलेला स्वयंपाक चांगला लागतोय. सुकन्या बेटी, आज अचानक रांगोळी, पक्वान, आज काही सण तर नाहीये ना? आज तर सणापेक्षाही मोठा दिवस आहे बाबा. अच्छा, आज काय आहे ताई? आज बाबांचा जन्मदिवस आहे. काय? मी तर विसरूनच गेले होते. सुखी राहा, सुखी राहा. सुकन्या बेटी, मी तर स्वतःच माझा जन्मदिवस विसरून गेलो होतो. पण तुला कसं लक्षात राहिलं? बाबा, आपल्या माणसांचं सगळं लक्षात राहतं. मला हे माहिती आहे की मी पिता असूनही पित्याचं कर्तव्य पार पाडत नाहीये. ती माझ्याकडून ममतेची अपेक्षा करते आणि मी तिच्यावर रागवतो. मला तिचा जन्मदिवस साजरा करायला हवा होता, तर तिने माझा जन्मदिवस साजरा केला. मला आनंद देण्यासाठी ती सतत प्रयत्न करत असते आणि मी तिला आनंद द्यायला घाबरतो. मी काय करू माते? मी काय करू? आपल्या मुलीचं दुसरं लग्न करून दे. बाबा, तुम्ही माझ्या मुलीला ओळखतात? मी तुलाही ओळखतो बाळा. परंतु
ह्या आधी आपण कधी भेटलोही नाही. परमात्म्याला कधी कोणी भेटलंय का बाळा? तरीही परमात्मा सर्वांना ओळखतो, जाणतो. तू भित्रा आहेस म्हणून आपल्या मुलीला सुख द्यायला घाबरतोयस. तू तर वारंवार माता सप्तशृंगीच्या समोर हात पसरतोयस की मातेने तुझी झोळी मनशांतीने भरून टाकावी. पण तुझ्या मुलीला काय हवंय बाळा? तीही तुझ्या समोर वारंवार हात पसरतीये. तिलाही मनशांती हवीये. तू तिची झोळी मनशांतीने भरतोयस का? नाही ना? मग माता सप्तशृंगी तुझी झोळी मनशांतीने का भरून टाकेल? तू तुझ्या मुलीला सुख देत नाहीयेस तर तुला सुख कसं मिळेल? तोडून टाक समाजांच्या ह्या रूढींना, प्रथांना, ज्या तुझ्या मुलीच्या आयुष्यात अडचण बनवून उभ्या ठाकल्यात, आणि जोडून टाक त्या दोन मनांना जी एकमेकांवर प्रेम करतात. शत्रुत्व पत्करावं लागलं तरी स्वतःच्या मुलीसाठी प्रत्येकाशी ते पत्कर. मग बघ, तुला हवीये ती मनशांती तुला कशी मिळते ते. हा, फकीर बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा. माते, तू मला बाबांकडे जायला सांगितलं होतंस, पण तू स्वतःच बाबांना माझ्या समोर आणून उभं केलंस. आज माझ्या मनाची द्विधा मनस्थिती संपली. फकीर बाबांच्या उपदेशाने माझे डोळे उघडले. मी माझ्या मुलीचं लग्न उमाकांशी लावून देईन. आता मला कुणाचीही पर्वा नाही. आता मी फक्त माझ्या मुलीचं सुख आणि समाधान पाहणार. आई, ह्या निर्णयानंतर माझं अशांत मन शांत झालंय. तू अशाच प्रकारे माझ्यावर कृपादृष्टी ठेव. तुला माझे शत शत प्रणाम. जय मा सप्तशृंगी. साक्षात्कार होऊनही जेव्हा माणूस त्याच्या चुका सुधारत नाही तेव्हा त्याचं अधपतन होतं. ईश्वराच्या कृपेपासून वंचित होतो. परंतु जाणीव झाल्यानंतर ज्याला त्याच्या चुका सुधारायच्या असतात आणि जो चुका सुधारतो तो भगवंताच्या कृपेचा भागीदार होऊन जातो आणि मग तो त्याच्या उन्नतीच्या दिशेने पाऊल टाकतो. लक्ष्मण, वाट अडवून का उभा आहेस? मला वाट दे, मला घरी जायचंय. आपल्या विधवा लेकीचं लग्न लावण्यासाठी. शुभ गोष्ट तर सर्वांना लगेच समजतात. शुभ नाही, अशुभ. लक्ष्मण, कारण तुम्ही जे देवळात बोललात ना ते ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचलंय काकाजी. म्हणजे तुम्ही सगळे वराडात सहभागी व्हायला आले आहात? तर वराडाला अडवण्यासाठी आलोय काकाजी. आता माझ्या मुलीचं लग्न कोणीही नाही थांबवू शकत. कोणीही नाही. काकाजी, तुम्हाला गावकऱ्यांचा निर्णय मानावाच लागेल. नाहीतर 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 काय? हा, मला हे गाव सोडावं लागेल? अरे मी तर स्वतःच हे गाव सोडून देईन. जे गाव माझ्या मुलीचं अहित पाहतंय
मला त्या गावात राहायचंच नाहीये. काकाजी, अरे तू तर तुझ्या बहिणीचं आयुष्य सावरण्यासाठी माझी मदत करायला हवी होतीस. उलट तू आणि लक्ष्मण तिचं आयुष्य आणखीन कठीण करायला टपले आहात. आजचा दिवस शुभ आहे आणि आजच माझ्या मुलीचं लग्न उमाकांशी लावून देतो आणि बघतोच की तू आणि तुझे गाववाले माझ्या मुलीचं लग्न कसं थांबवता येते. अरे हाट. जर काकाजींनी आज लग्न करायचं ठरवलंय तर मग आपण ते आजच थांबवू. चला. अरे कसं काय थांबवणार? समुद्राला भेटायला जाणारी नदी जेव्हा डोंगरावरून खाली वाहते तेव्हा तिला कुणी अडवू शकतं का? आगीला तिच्या लपेट्यात आलेल्या कुठल्या गोष्टीला जाळण्यापासून कुणी अडवू शकतं का? नाही. नदीचा गुण आहे समर्पित होणं आणि जाळणं. हा अग्नीचा गुण आहे. माता पिता आपल्या मुलांवर कितीही रागवत असतील पण त्यांना मुलाचं भलं, त्याचं कल्याण व्हावं असंच वाटतं ना. आणि असं करण्यापासून त्यांना कुणी अडवूही नाही शकत. कुणीही नाही. गोपी, उमाकांत कुठे गेलाय? उमाकांत दादा तर त्याच्या कामासाठी गावाच्या बाहेर गेलाय. सुकन्या बेटी, मी तुला खूप दुःख दिलंय पण आता दुःखी नाही बघायचंय. मला तुला आधीसारखं हसत खेळत पाहायचंय. सुकन्या बेटी, मी तुझ्यावर जो अन्याय केलाय त्यासाठी मी तुझी क्षमा मागतो. मी निर्णय घेतलाय की मी तुझं आणि उमाकांचं लग्न लावून देईन. काय म्हणालात तुम्ही? सुकन्याचं आणि उमाकांचं लग्न लावून द्याल? खरंच का बाबा? त्याचा परिणाम माहितीये ना तुम्हाला? सुकन्या बेटीच्या सुखातच आपलं सुख दडलंय उषा. घर मालकाने घर खाली करण्याची धमकी दिलीये. घर काय, मी तर गाव सोडायची धमकी देऊन आलोय गावकऱ्यांना. तुमचं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? आधी नव्हतं पण आता ठिकाण्यावर आलंय. आतापर्यंत मी रीतिरिवाज, प्रथा, परंपरांच्या जाळ्यात अडकून पडलो होतो. मी विसरून गेलो होतो की मी त्या पवित्र रीतीचं पालन नाही करत आहे ज्यात पित्याने आपल्या मुलीचा विवाह करून द्यायचा असतो, संसार सुरू करून द्यायचा असतो आणि तिला सुखी करायचं असतं. पण आता मी रीतिरिवाज, प्रथा आणि परंपरांच्या जाळ्यातून बाहेर आलोय आणि आता मी उमाकांत बरोबर माझ्या मुलीचं लग्न अवश्य करून देईन. आणि ह्यासाठी मला मोठ्यातल्या मोठ्या शक्तीचा सामना करावा लागला तरी तो मी करीन. सुकन्या बेटी, ताई, ताई, सुकन्या बेटी, सुकन्या बेटी, सुकन्या बेटी. ताई, 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 कुठे आहेस तू? आज जेव्हा मी सुकन्याशी तिच्या लग्नाबद्दल बोलेन तेव्हा ती किती खुश होईल. सुकन्याची आई गेल्यानंतर माझी सुकन्या लहानपणापासूनच समजूतदार झालीये. तिने माझ्याकडे कशासाठीही कधीही हट्ट नाही केला आणि आज पण जेव्हा या लग्नासाठी मी तिला नकार दिला तेव्हाही काही नाही बोलली. उषा, आता मला वाटतंय की तू माझी साथ द्यावीस. आपण उमाकांशी सुकन्याचं लग्न लावून देऊ. ताई तर आत नाही. आई आत नाहीये? तू नीट बघितलेस ना सगळीकडे? काय आई, ताई काही छोटीशी वस्तू आहे की ती दिसणार नाही? कुठे बाहेर? कुठल्या मैत्रिणीकडे तर नाही. ताई जेव्हापासून आश्रमातून आलीये कुठेही बाहेर जात नाही. तर मग कुठे गेली असेल?
सुकन्या, सुकन्या बेटी, सुकन्या बेटी, सुकन्या बेटी, तू कुठे आहेस? कुठे आहेस? जर दुसरं लग्न करण्याची एवढीच हौस आहे ना, तर मग मृत्यूशी लग्न कर तू. मिटवून टाक स्वतःचं अस्तित्व कायमचं आणि दूर हो आमच्या नजरेपासून. बाबा, ताई कुठं गेली असेल? मला तर वाटलं होतं की सुकन्या माझा जन्मदिवस साजरा करतीये, पण ती तर मला शेवटचा नमस्कार करत होती. शेवटचा नमस्कार? तुझी ताई आपल्याला सोडून निघून गेली. तिला वाटलं की तिच्यामुळे आपल्या पुढे अनेक प्रश्न उभे केलेत आणि तिच्या मरण्याने सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळून जातील. म्हणून ती आपल्याला सोडून गेली. नाही. हो बेटा. काय झालं साईनाथ? बाबा, तुम्ही इतके भावुक का झालाय? मी सत्याचं कठोर रूप पाहिलं तात्या. सत्याचा आविष्कार पाहिला, सत्याचा साक्षात्कार पाहिला. सत्य परमेश्वराचं तेज आहे आणि त्या तेजाला प्रत्येक जण सहन नाही करू शकत. माणसाची कल्पनाशक्ती जेवढी भरारी घेऊ शकते त्याहूनही कितीतरी जास्त रोमांचक असतं सत्य. म्हणून मी नेहमीच सांगतो की सत्याच्या मार्गावर चाला, सत्याची साथ द्या आणि सत्याला दुर्लक्षित करू नका. नका करू.